सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता पंचायत समिती योजना 2026 करिता सुरू झालेली आहे. तर यामध्ये मोफत वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहे. वस्तू आणि अनुदान यामध्ये जे काही सायकल असेल, शिलाई मशीन असेल, प्रिंटर असेल, पेटी असेल, फ्रीज असेल, तर अशा विविध वस्तू आहे. यामध्ये कोणकोणत्या वस्तू इथं मिळणार आहे. तर आता पंचायत समिती योजना कोणत्या जिल्ह्यांकरिता सुरू झालेल्या आहेत, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे. पंचायत समिती योजना अंतर्गत मोफत वस्तू तुम्हाला व साधने अनुदान देखील इथं मिळणार आहे. यामध्ये फ्रीज असेल, मोबाईल, शिलाई मशीन, वॉटर फिल्टर 18 लिटरवालं, त्यानंतर इथं सोलर सिस्टम, दुचाकी असेल, सायकल असेल. तर पंचायत समिती ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कोणाला मिळणार आहे. यामध्ये गरीब आणि गरजू शेतकरी असेल, महिला असेल, युवक, तर यामध्ये सर्व यासाठी पात्र आहेत. तर यासाठी अर्ज करायचा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. 2026 काही योजना नवीन आलेल्या आहेत, काही योजना जुन्याच यामध्ये आहे. मोफत अनुदानावर तुम्हाला वस्तू मिळणार आहे. काय मिळणार आहे? वस्तू इथं मिळणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये या वस्तू आहेत तिथं सुरू झालेलं आहे वाटप. तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला मिळणार आहे महिलांकरिता शिवणकाम करण्यासाठी शिलाई मशीन. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी जे काही दुचाकी असेल, सायकल असेल, बांधकाम कामगारांना मिळणार आहे. काय मिळणार आहे? बांधकाम कामगारांना. आता बांधकाम कामगारांना 32 वस्तू, सेफ्टी किटमध्ये 10 वस्तू, अत्यावश्यक जे काही तुम्हाला किट इथं मिळणार आहे, पेटी असेल. तर यासाठी जर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर लगेच बघा तुम्ही. तर आता यामध्ये आपण बघितलेल्या पहिले जे काही महिलांकरिता शिलाई मशीन इथं मिळणार आहे. स्मार्टफोन हे कोणाला मिळणार आहे? तर यामध्ये बचत गट असेल, त्यानंतर विद्यार्थी असेल, त्यानंतर तुम्हाला जे काही टॅबलेट देण्यात येते, काय ते जे की एक तुम्हाला देण्यात येते मोबाईल, जे की विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता. तर आता महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत तुम्हाला टॅब देण्यात येते आणि नेटसुद्धा तुम्हाला फ्री मिळते. त्यानंतर महिलांना जे काही फ्रीज, वॉटर फिल्टर, जे की बांधकाम कामगारांना हे वस्तूमध्ये तुम्हाला जे काही 32 वस्तू यामध्ये मिळते. त्यानंतर इथं यामध्ये वॉटर फिल्टर 18 लिटरवाला मिळते. किती? 18 लिटरवाला. तर आता त्यानंतर यामध्ये संगणक आणि प्रिंटर. तर आता प्रिंटर जे आहे यामध्ये कोणाला मिळते? दिव्यांग. जर कोणी हँडिकॅप असेल तर अशांना जे काही प्रिंटर असेल. तर आता विविध जिल्ह्यांमध्ये योजनेचे जे काही स्वरूप आहे, म्हणजे त्याचं नाव वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असू शकते. त्यानंतर इथं सोलर पॅनलसुद्धा यामध्ये तुम्हाला अनुदान 70% असेल, 80%, जे की याप्रमाणे अनुदान जे की तुम्हाला देण्यात येते. पिठाची गिरणी, छोटा उद्योग सुरू करायचा असेल तर यासाठी तुम्हाला जे काही अनुदान इथं या योजनेच्या अंतर्गत देण्यात येते, जे की पंचायत समिती योजनेअंतर्गत टूल किट देते व्यवसाय सुरू करण्यासाठी. तर आता बांधकाम जे काही आहे यामध्ये बांधकाम कामगार असेल तर तुम्हाला जर 32 वस्तू मिळवायच्या असतील, सेफ्टी किट, त्यामध्ये 32 भांडे असते, ताट, वाट्या, प्लेटा, चम्मच, त्यानंतर भात वाटपाकरिता मोठा चमचा, जे काही डब्बा वगैरे सर्व तुम्हाला त्यामध्ये मिळते. तर आता आपण जे काही 32 वस्तू यामध्ये बघितलेल्या आहे, तर यामध्ये शिलाई मशीन, जे काही सायकल, त्यानंतर स्मार्टफोन, फ्रीज, वॉटर फिल्टर, संगणक, सोलर, पिठाची गिरणी. तर ह्या वस्तू मिळवण्यासाठी तुम्हाला यासाठी लागणारी आवश्यक पात्रता कोणती आहे ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न त्यांचं 1.5 ते 2 लाख असणे आवश्यक आहे. BPL किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. महिला बचत गट सदस्य असेल किंवा शेतकरी, गरजू, बेरोजगार असेल. योजनेसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर आता यामध्ये जे की तुम्हाला हे जे की सर्व डॉक्युमेंट्स आहे यासाठी तुम्ही पात्र ठरू शकता. ज्यांना कोणाला अर्ज करायचे असतील तर अर्ज इथं काय झालेले आहे? सुरू झालेले आहे. तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा व या संपूर्ण योजनेचा लाभ घेऊ शकता. तर आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ते आपण इथं थोडक्यामध्ये पाहणार आहे. तर आता सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला जे की आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँकेचं पासबुक, फोटो, मोबाईल नंबर, जात प्रमाणपत्र. जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जर दिलं तर आता तुमच्याकडे सर्वांकडे आधार कार्ड आहेच. आधार कार्ड, रेशन कार्डसुद्धा सर्वांकडेच आहे. ऑनलाईन जे की तुम्ही कशा पद्धतीने तुमचं रेशन कार्ड हरवलं असेल, काही जर त्याला झालेलं असेल तर तुम्ही नवीन रेशन कार्ड काढू शकता, जे की ऑनलाईन. जे काही उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे की तुम्हाला 2 लाखाच्या किंवा 1.5 लाख मिनिमम तुमचं
वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. जास्ती असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. रहिवासी प्रमाणपत्र, बँकेचं पासबुक, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर, कास्ट सर्टिफिकेट तर इत्यादी जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला अर्ज करण्याकरिता इथं लागणार आहे. तर आता अर्ज कसा करायचा आहे, तर आता बरेच जणांचे प्रश्न येतील इथं अर्ज कसा करायचा आहे. तर यामध्ये तुमच्या जे की पंचायत समिती कार्यालयामध्ये जायचं आहे. कुठे जायचं आहे? पंचायत समिती कार्यालयामध्ये संबंधित तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या जिल्ह्यांमध्ये हे जी योजना आहे तर आता ही योजना सुरू आहे का, त्या योजनेबद्दल तुम्ही तिथून माहिती घ्या, कागदपत्र जोडा. त्यानंतर अर्ज तिथंच तुम्हाला तिथं तुम्हाला सबमिट करायचं आहे. कुठे करायचं आहे? पंचायत समिती कार्यालयामध्ये. आता पंचायत समिती कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधा आणि अर्जामध्ये विचारलेली अचूक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे आणि फॉर्म तिथं सबमिट करायचा आहे. आता सदर ही योजना तर आता यामध्ये अहमदनगरमध्ये जी काही सुरू झालेले अर्ज, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे तर हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे? अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा त्यानंतर येते आपलं चंद्रपूर, नंतर जे येते यामध्ये येते आपलं नांदेड, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, लातूर, कोल्हापूर, जालना, जळगाव, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली, धुळे, चंद्रपूर तर या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे? इथं अर्ज इथं सुरू झालेले आहे. तर आता हे जे जिल्हे आहे सर्व जिल्ह्यात इथं अर्ज इथं सुरू झालेले आहे. लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा व या योजनेचा लाभ घ्या. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये नाशिक, उस्मानाबाद, धाराशिव, पालघर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अर्ज इथं सुरू झालेले आहे. त्यानंतर येते आपलं सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ तर या 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा अर्ज इथं काय झालेले आहे? सुरू झालेले आहे. तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करायचा आहे. तर अर्ज कुठे करायचा आहे? तर आता बरेच जणांचे प्रश्न येतील इथं अर्ज कुठे करायचा आहे? तर तुम्ही तुमच्या पंचायत समिती तालुक्याच्या ठिकाणी राहते ते काही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करू शकता. एक तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. तर आता बरेच जणांचे अधिकही प्रश्न असतील की यामध्ये वस्तूवरती किती अनुदान मिळणार आहे? तर यामध्ये सरासरी 50 किती मिळणार आहे? 50 ते 90 पर्यंत तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे. काही वस्तू मोफत दिल्या जाते, काही लाभार्थ्यांना जे की इथं अनुदान दिले जाते. तर अर्ज मंजुरीनंतर किती दिवसचा कालावधी इथं लागणार आहे? यामध्ये कमीत कमी 15 ते 30 दिवस किती लागणार आहे? 15 ते 30 दिवस जे काही वस्तू मिळण्याकरिता किंवा अनुदानाच्या स्वरूपात जे काही तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. सध्या अर्ज इथं सुरू झालेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये अर्ज थोड्याच म्हणजे टाईम इथं लागू शकते अर्ज होण्याकरिता, सुरू होण्याकरिता. तर आता यासाठी जे काही प्राधान्य म्हणजे बचत गटाची महिला असेल, BPL किंवा पिवळे रेशन कार्ड असेल, शेतकरी, मजूर असेल, बेरोजगार युवक असेल, विधवा, अपंग तर यांना सर्वांना सर्वप्रथम काय मिळते? यांना प्राधान्य दिले जाते. काय दिले जाते? यांना प्राधान्य इथं दिले जाते. तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा. सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू.